प्रत्येक नवीन योजनेत कोपरगाव बाजार समितीला प्राधान्य देणार मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा। कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव येथे संत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या भूमिपूजनासह विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली। राज्यातील सर्व नवीन योजनांमध्ये कोपरगाव बाजार समितीला प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी कोल्हे कुटुंबाच्या राजकीय प्रभावाचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांना असलेली साथ अधोरेखित केली। माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे स्मरण करून त्यांनी कोपरगावमध्ये उभारलेल्या विविध प्रकल्पांची प्रशंसा केली। कोपरगावने एक आगळेवेगळे विकास मॉडेल उभे केले असून अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प अभ्यासासाठी आदर्श ठरत आहे असे रावल म्हणाले। तसेच संजीवनी उद्योग समूहाच्या कार्याचा देखील त्यांनी कौतुक केले। जागतिक स्तरावर LPGचा तुटवडा जाणवत असताना कोपरगावमध्ये CNG व इथेनॉल प्रकल्पांना गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले। ऊसावर आधारित या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत असून शेतकरी केवळ अन्नदाता नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे त्यांनी अधोरेखित केले। सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव। या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून काम करून शेतकरी हितासाठी निर्णय घेण्यात आलेले आहेत। आज जर बघितलं तर साहेबरावांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं, खरं तर त्यांची गाडी चालू झाली तर शेवटपर्यंत धावत धावत काय सांगून काय नाही असं त्यांना झालं। परंतु निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली उत्पन्न जे पूर्वी अतिशय नगण्य होतं ते काही पटीने वाढून 5 कोटीपर्यंत उत्पन्न झालेलं आहे। एकदा या संचालक मंडळासाठी देखील आपण टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे। खरं तर अतिशय चांगला आदर्श कारभार त्यांनी या ठिकाणी केलेल्यासारखे खूप काही आहे। साहेबांना खऱ्या अर्थाने पुढचा कार्यक्रम आणि त्यांना 5:30 वाजता या ठिकाणून शिर्डीवरून मुंबईला रवाना व्हायचं आहे। परंतु साहेब आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या तालुक्यामध्ये जवळपास शेतकरी पूरक जे जे काही गोष्टी करता येईल ते सगळं आमच्या संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज जर बघितलं तर जागतिक बाजारपेठ खरं तर मार्केट कमिटीच्या माध्यमातून जर अमितभाईंच्या नेतृत्वाखाली नॅशनल एक्सपोर्ट कोऑपरेटिव्ह लिमिटेड चालू झालेली आहे। 2च वर्षामध्ये त्या संस्थेने 4000 कोटी उलाढालीचा टप्पा गाठलेला आहे। सगळ्या मार्केट कमिटी या सहकारी तत्वावर चालतात आणि आज जर बघितलं तर त्याचा बहुतांश भाग हा दक्षिणातल्या राज्यातून त्या ठिकाणी एक्सपोर्ट झालेला आहे। परंतु आपल्या देखील मार्केट कमिटी त्या एक्सपोर्ट कोऑपरेटिव्हच्या लिमिटेडच्या कशा जोडता येतील, आपल्याला जो काय केंद्र सरकारचा 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट धोरण आहे तसं प्रत्येक जिल्ह्याला एक प्रोडक्ट असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल, त्या दृष्टिकोनातून त्याचे उपपदार्थ फूड प्रोसेसिंग युनिट करून आपल्याला एक्सपोर्ट बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल, पणन महामंडळ असेल किंवा इतरही महामंडळाच्या माध्यमातून याचा देखील खऱ्या अर्थाने विचार करावा अशी या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो। कारण की या ठिकाणी खरं तर आमचा पाण्याचा देखील प्रश्न आहे। आपण मंत्रिमंडळाचे सदस्य आहात। पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचा एक आत्मकांक्षी प्रकल्प आदरणीय देवेंद्रजींनी हाती घेतलेला आहे। अनेक वर्ष त्याकरता आम्ही लढा देत होतो, त्याकरता देखील आपला आणि संबंध मंत्रिमंडळाचा मी आभार व्यक्त करतो। परंतु त्याला जर गती मिळाली तर निश्चितपणाने 190 TMC पेक्षा अधिकचं पाणी हे समुद्राला वाहून जातं आणि ते जर काही अंशी आपल्याला या ठिकाणी वळवण्यात यश आलं तर मराठवाडा, नाशिक आणि नगर या तिन्ही जिल्ह्याचं जवळपास 40% सिंचन हे त्या खोऱ्यामध्ये येतं। ते आलं तर त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना होईल आणि पर्यायी उत्पादनावर देखील त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होईल। खरं तर माझा ठाम विश्वास आहे जर या देशाचा, कारण की आज बघितलं तर 60-70% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे। आपण कोविडच्या काळामध्ये बघितलं सगळे क्षेत्र हे निगेटिव्ह ग्रोथमध्ये होते, GDP मध्ये होते, फक्त कृषी क्षेत्र एक पॉझिटिव्ह याच्यामध्ये होता। आज जरी बघितलं तर जागतिक परिस्थिती युद्धजन्य झालेली आहे। अशा परिस्थितीत देखील आमचा शेतकरी फक्त अन्नदाता न राहता ऊर्जादाता झालेला आहे। 3-4 महिन्यापूर्वी देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमितभाई शाह या ठिकाणी आले आणि भारतातील सहकारी तत्वावरील पहिला CBG प्लांट त्या ठिकाणी उद्घाटन करून ते गेलेले आहे। आणि आज सांगायला अभिमान वाटतो की जवळपास 10-12 टन CBG या ठिकाणी आम्ही कारखान्याच्या माध्यमातून
रोज त्या ठिकाणी पुरवतो आहे. इथेनॉलच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या देशाची परकीय चलनाची बचत झालेली आहे. आणि या सगळ्यांना कारणीभूत म्हणजे आपल्या देशाचं कणखर नेतृत्व आणि त्यांनी घेतलेलं धोरण. त्यामुळं पुन्हा एकदा या आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. खरं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा ठाम विश्वास आहे की या ठिकाणी जर शेतकरी मजबूत झाला तर देशाची अर्थव्यवस्था आपोआप मजबूत होईल. त्याच्यामुळे शेतकरी जो वर्षभर मेहनत घेतो, घाम गाळतो आणि त्याच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा हीच या निमित्ताने खरं तर अपेक्षा आहे आणि स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी मार्केट कमिटी या मजबूत झाल्या पाहिजे. पारदर्शक व्यवहार, योग्य वजन आणि शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याची जबाबदारी खरं तर त्यांनी घेतली पाहिजे. पुनश्च एकदा आपण सर्वजण आला, आपल्याला खरं तर मंत्री महोदयांना ऐकायचं आहे म्हणून अधिकचा वेळ न घेता आपण समोर बसलेल्या सगळ्या देशाचं भविष्य घडवणाऱ्या शेतकऱ्यांना खरं तर मार्च एंडची कधीच उलटी काळजी असते की मार्च एंड आला नवं जुनं करावं लागतं म्हणून आपली धावपळ असते. परंतु एक काळ असा यावं की ज्या वेळेस आपल्या या सगळ्या शेतकरी बांधवांना सीएची गरज पडावी आणि अधिकचा आलेल्या उत्पन्नाची कुठं त्या ठिकाणी गुंतवणूक करावी. तो काळ निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाने आणि आपल्या पुढाकाराने येईल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय जवान, जय किसान, जय सहकार. तुकडोजी महाराज शेतकरी भवन हे मिळालं म्हणजे त्याच्यासाठीचा निधी उपलब्ध झाला, त्यांच्याविषयी कृतज्ञता, त्यांचे आभार ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून मी आज आपल्या या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन भूमिपूजनाच्या समारंभाच्या कार्यक्रमाला व इतर विकास कामांच्या लोकार्पणासाठी उपस्थित असलेले माननीय नामदार जयकुमार रावळ साहेब यांचे मनापासून खूप सगळ्यांच्याच वतीने आभार मानते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विपिन दादा, तसेच नामदार साहेबांच्या बरोबर आलेले महाराष्ट्र राज्य पणन मंडळ पुणे येथील बाजार समितीचे दोंडाईचे चेअरमन नानासाहेब पाटील, तसेच खरेदी विक्री संघ धुळ्याचे संचालक DS गिरासे साहेब, तसेच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदखेडा याचे संचालक जिजाभाऊ सोनवणे हे आणि आपले सर्वच इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले सभापती, नगराध्यक्ष, बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ, संचालिका, गणेशचे चेअरमन, कारखान्याचे संजन कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्वच संचालक मंडळ आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधव, पत्रकार बंधू. विवेक भैयांनी आता सविस्तर सगळ्या गोष्टी सांगितल्या. खरं तर माननीय बिपिनदादांनी अनेक वर्ष या बाजार समितीत शेतकऱ्यांच्या संबंधित आहे, शेतकऱ्यांचं हित महत्त्वाचं आहे म्हणून बिनविरोध कशी होईल प्रत्येक वेळेस इलेक्शन यासाठी माननीय दादांनी प्रयत्न केले. आणि मनाचा मोठेपणा, सहकार क्षेत्र असेल, शेतकऱ्यांच्या संबंधित विषय असेल, पाण्याचे प्रश्न असतील, राजकारण किती करावं, कुठं थांबावं हे समजलं पाहिजे. खरं तर आडवांना आता सांगत होते की हा प्रत्येक कार्यकर्ता शेतकरी हा आमचा जीवाभावाचा आहे, कारण स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून जोडलेला माणूस अगदी 80-90 वय असेल तर अगदी विवेक भैयामुळे काम करणारा अगदी BCचा कार्यकर्ता युवक असेल, खूप जीवाभावाचा असा हा आपला गोतावळा आहे. आणि म्हणून आपले एक वेगळे ऋणानुबंध आहे. आणि यामुळे आपण कधीही बघत नाही कोण कोणत्या पक्षाचा, कोण कोणत्या पार्टीचा. मीही आमदार असताना, काम करत असताना कधीही मी विचारलं नाही. फक्त आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि आपल्याला परमेश्वर कृपेने याच्यातून सेवा, जनसेवा, लोकसेवा करण्याची एक संधी मिळालेली आहे. आणि त्या संधीचा उपयोग आपल्याला सामान्य माणसाचा प्रश्न सोडवता आला पाहिजे यासाठी समोर येईल ते काम करायचं आणि प्रत्येक वेळी मंत्रालयात जाऊन विषय मांडायचा, भांडायचा आणि आपलं काम मतदारसंघाचं करून घ्यायचं. आणि त्याही वेळी रावळ साहेबांचं खूप सहकार्य झालं. आताही शब्द टाकला आणि त्यांनी झेलला असं मी म्हणेन आणि मनापासून त्यांचं खूप पुन्हा एकदा आभार मानते. कारण शेवटी सरकारमध्ये आहेत आपले आमदार सुद्धा, त्यांनी एखादं काम आणलं आपल्या मतदारसंघासाठी तर त्याही बद्दल आपल्याला एक वेगळा आनंद निश्चित होईल. कारण या तालुक्याच्या विकासासाठी, या मतदारसंघाच्या विकासासाठी स्वर्गीय काळेसाहेब, कोल्हे साहेब आणि नेते मंडळी एकत्र यायचे प्रसंगी तर तसा स्वभाव असला पाहिजे, मनाचा मोठेपणा असला पाहिजे. ज्यांनी मदत केली त्याला हो मदत केली आणि त्या मदतीबद्दलचा कृतज्ञता भाव सुद्धा असला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून निश्चित पालकमंत्री सुद्धा परवा भेटले, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. साहेब असं आमची कामं चालू आहे, आपलंही सहकार्य असू द्या.
स्वतःसाठी नाही मांडणी आहे, ती मागणी आहे ती आपल्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाचा प्रश्न सोडण्यासाठी. मग तो पाण्याचा असेल, अनेक प्रश्न आहेत. आपण सगळ्यांना कल्पना आहे, पाणी असेल, जल आहे तो कल आहे. पाणी असेल तर आपलं शिवार फुलणार आहे. आणि म्हणून स्वर्गीय बोले साहेब कायम म्हणायचे, भविष्यात युद्ध होऊ शकतील या पाण्यासाठी. पाण्याचा एक एक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना अनेक प्रश्न अजून सोडून घ्यायचे. आपले पंतप्रधान, आपल्या देशाचे, आपले राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा विजेचा प्रश्न सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. मला वाटतं मोफत वीज देण्याचा निर्णय असेल, असे वेगवेगळे निर्णय, शेतकरी सन्मान योजना असेल, कोणत्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांसाठी उभं राहता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांचे सुद्धा असतात. त्यांचेही मनापासून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानते. आणि साहेब, आपण आलात, अजून काही प्रश्न संपलेले नाहीत, अनेक प्रश्न येत राहतात, पुढे आम्ही येत राहू. आपलं सहकार्य असंच असू द्या असे या निमित्ताने सांगते. उपस्थित सर्वांचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार मानते. धन्यवाद. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन यांचं भूमिपूजन आणि जवळपास 10 कोटी रुपयाचे कामांचे लोकार्पणच्या प्रसंगी आपण सारेजण उपस्थित आहे. मी सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपले आभार देखील मानतो. आज आपल्या या तालुक्यामध्ये आल्यावर शंकरराव कोल्हे साहेबांचं स्मरण केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. की स्वतंत्र भारताच्या पूर्वीपासून विदेशामध्ये स्कॉलरशिपचं शिक्षण घेऊन पुन्हा आपल्या मायदेशी येऊन अनेक मोठमोठे प्रकल्प त्यांनी केले. म्हणजे आपला कोपरगावचा एक आगळा वेगळा मॉडेल, विकासाचा मॉडेल म्हणून आम्हाला सगळ्यांना अभ्यास करण्यासाठी सतत नवनवीन गोष्टी येत असतात. आता यावेळेस आल्यानंतर आज LPGचा तुटवडा होत असताना स्वतः आपला शेतकरी हा आपला गॅस निर्माण करतोय, ही मोठी बाब आजच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, आणि तोही शेतकऱ्यांचा कारखाना हा याचा आनंद देखील होतोय. आज आपण या कार्यक्रमाला येत असताना अनेक विचार आपल्या मनामध्ये येतो की शेतकरी आपला हा केवळ आता अन्नदाता नाही, तर तो देशाची अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि म्हणून आपला या देशाला जर मजबूत करायचं असेल तर शेतकऱ्याला मजबूत करणं हे क्रमप्राप्त आहे. खरं तर आपल्या या कोपरगावला फार मोठा वारसा आहे, चळवळीचा वारसा आहे, सहकाराचा वारसा आहे, सहकार उद्योगाचा वारसा आहे आणि नवीन उपक्रमाचा देखील आपल्या सगळ्यांना वारसा आहे. आणि तो वारसा पुढे घेत या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून आपली एक ओळख संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. मी आपल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन, त्यांचे सर्व नेते, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन की मागच्या 3 वेळा आपण कोल्हे साहेब आपण बिनविरोध ही मार्केट कमिटी केली. ही शेतकऱ्यांची मार्केट कमिटी. आपसामध्ये मतभेद नसले पाहिजे, आपसामध्ये मनभेद नसले पाहिजे आणि म्हणून विकासाला ती चालना मिळू शकते. पाहता पाहता आपण या कारखान्याच्या आपल्या या मार्केट कमिटीच्या माध्यमातून जवळपास 7.5 कोटी रुपयाचा वाढावा आपण या इथे केलेला आहे. मागच्या या 3-4 वर्षामध्ये जवळपास 900 कोटीचा उलाढाल या मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपण ही तयार केली आहे. आज आपण ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनच्या भूमिपूजन प्रसंगी इथे जमलो, खरं तर महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री या सगळ्यांनी विचार केला आणि आपण सारेजण या शेतकऱ्यांसाठी काम करत असतो. या शेतकऱ्याचा माल मार्केट कमिटीला विकायला येतो. कधी प्रसंगी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा येतो, मोठ्या प्रमाणात माल येतो आणि कधी कधी संध्याकाळ 5-6-7 देखील वाजतात आणि मग एखादा शेतकऱ्याचा आमचा बांधवाचा माल विकला गेला आणि मग घाई गडबडमध्ये कुठल्या तरी किमतीमध्ये मिळेल ती किंमत ती देऊन न जाता त्याचा स्वतःचा हक्काचा एक निवारा, एक विश्रांतीगृह त्याला मिळालं पाहिजे. या मार्केट कमिटीमध्ये खरा मूळचा मालक हा आमचा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला रात्री जर विश्रांती करायची असेल तर सन्मानाने एक व्यवस्था असलेलं एक स्थान त्याच्यासाठी असलं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या नावाने एक शेतकरी भवन निर्माण करण्याचं काम आम्ही केलंय. आणि मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की 306 मार्केट कमिटीपैकी जवळपास
190 मार्केट कमिट्यांमध्ये हे शेतकरी भवन निर्माण करण्याचं काम हे आपल्याकडे सुरू आहे. आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना हक्काची एक व्यवस्था ही निर्माण होणार आहे. मग त्याच्यामध्ये नाश्त्याचं कॅन्टीन असेल, आंघोळीची व्यवस्था असेल, थंड गरम पाणी असेल, पंखा असेल, या सगळ्या व्यवस्था या माध्यमातून आपण निर्माण करण्याचं काम करतोय. आपल्याला माहिती आहे की हे महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना आम्ही आपला केंद्रबिंदू मानलेला आहे आणि सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम, विविध योजना हे आमचं सरकार सातत्याने आणत असतं. कारण देवेंद्र फडणवीस यांनी माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र 2047चा हा नियोजन करून त्याची वाटचाल आम्ही सुरू केली आहे. आणि जर महाराष्ट्राला विकसित करायचं असेल तर आपला शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून याला सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि शेतकरी जर सक्षम झाला तर ग्रामीण अर्थव्यवस्था ही देखील मजबूत होईल. आणि त्याचं नियोजन आम्ही केलंय. हे केवळ आमच्या बोलीमधनं नाही तर आमच्या कार्यामधनं देखील सिद्ध करण्याचं काम आम्ही वेळोवेळी केलं. आपल्याला माहिती आहे की हे शेतकरी बांधवांसाठी वीज मोफत दिली पाहिजे अशी घोषणा आम्ही केली. आणि ज्या दिवसापासून हे आमचं सरकार आलंय हे झिरो वीज बिलचं काम आम्ही सातत्याने केलं. मग 100-1000 कोटी देखील लागतील ते राज्य सरकार भरेल, पण आमच्या शेतकऱ्यांना हे वीज बिल मोफत देणार, असंही वीज आम्ही मोफत देणार, अशा प्रकारची भूमिका आम्ही घ्या. हे सरकार येत असताना ही आमची माय माऊली, ही लाडकी बहीणची योजना आम्ही काढली. बऱ्याच लोकांना असं वाटलं की राजकीय स्टंट आहे, हे निवडणुका पुरती आहे. पण निवडणूक संपल्यानंतर आज जवळपास 1.5 वर्ष झालं आहे आणि ती लाडकी बहीण देखील ही योजना चालू आहे. त्या माध्यमातून आमच्या भगिनींना सक्षमपणे स्वाभिमानाने उभं करण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की केंद्राच्या माध्यमातून ही शेतकरी सन्मान योजनेला सुद्धा आम्ही 6,000 रुपयाची मदत करून 12 महिन्यासाठी 12,000 केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना देण्याचं आपण काम करतो. विजेचा प्रश्न होता आणि म्हणून लाखो शेतकरी बांधवांना सोलारचा पंप देऊन ही सोलारची मोटर देण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे की बऱ्याच 1.5 वर्ष टीव्हीवर विषय चालू होता. आमचे विरोधक विचार करायचे, तुम्ही शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी देणार आहे, तुम्ही शब्द दिलाय, तो कधी करणार. आजच्या या अर्थव्यवस्थेच्या अर्थसंकल्पामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांनी जे 2016-14च्या सरकारमध्ये त्यांनी जसं वीज आपलं कर्जमुक्ती केली होती, असं कर्जमाफीचं काम या महाराष्ट्राच्या सरकारने केलंय. आणि इतकंच नाही तर रेग्युलर कर्ज भरणाऱ्या लोकांना 50,000 हे प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा या आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करतोय. आपल्याला माहिती आहे की हा शेतीमाल आणि शेती करणं अवघड आहे, पण शेतीमाल विकणं त्याच्यापेक्षा अवघड. जे काही शेतीमाल विकणं, जे काही आपण पिकवतो ते पिकवल्यानंतर अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये विकावं लागतं. कधी चायनामध्ये जास्ती पाऊस पडला म्हणून बाजारभाव कडकडतो, कधी इराण आणि अमेरिकाचं युद्ध झालं, आमचा तीड मात्र संबंध नाही तरी देखील आमचा भाव कमी होतो. आणि म्हणून हा शेतकरी पिकवल्यानंतर त्याला अत्यंत अडचणी येत असतात. आणि म्हणून आधुनिक मार्केट कमिट्या या निर्माण करण्याचं काम आपण या सगळ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण करतोय. आपल्याला माहिती आहे की आमचं हे जे राज्य कृषी पणन मंडळ आहे त्याच्या माध्यमातून काही मोठे संरचनात्मक निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भात आम्ही घेतलेले. त्याच्यामध्ये काल सुसंगत असे काही निर्णय आपल्याला घ्यायचे. त्याच्या माध्यमातून ई नामची व्यवस्था आम्ही सुरू केली. आम्ही ई नामच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये एखादा शेतकरी जर आपल्या मार्केट कमिटीमध्ये आला तर त्याची टेस्टिंग झाल्यानंतर, ती ऑनलाईन टेस्टिंग झाल्यानंतर हा ई नाम पोर्टलवर तो माल जाईल आणि जगातला आणि देशातला कोणताही व्यापारी हा माल विकत घेऊ शकेल, असं आपला प्रयत्न आहे. आणि ते प्रयत्नाच्या माध्यमातून वन नेशन वन मार्केट हा प्रयत्न आपण करतोय. आणि त्याच्यासाठी एक सिंगल युनिफाईड लायसन्स की आज या कोपरगावच्या मार्केट कमिटीमध्ये जर आपण सिंगल युनिफाईड लायसन्स जर घेतलं
तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही मार्केट कमिटीमध्ये ही खरेदी आपण करू शकणार अशा प्रकारची व्यवस्था आज आपण तयार करतोय. कारण आता शेतकरी केवळ उत्पादन करणं नाही तर आपल्याला आता प्राथमिक प्रक्रिया करणं, साठवणूक करणं, लॉजिस्टिक करणं या संदर्भातलं पूर्ण आपली मूल्य साखळी ही तयार करण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून करतोय. आज आपल्याकडे अनेक प्रकल्प चालू आहेत, परंतु माननीय कोल्हे साहेबांना मला सांगणं आहे की आम्ही ADBच्या माध्यमातून, एशियन डेव्हलपमेंट बँकच्या माध्यमातून आम्ही या कृषी क्षेत्रामध्ये मूल्यवर्धन संदर्भात कामं करतोय. जवळपास 15 पिकांसाठी त्याच्यामध्ये वेगळे मूल्य साखळी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. मागच्या काळामध्ये जवळपास 1000 कोटी रुपये याच्यासाठी खर्च केले, परंतु आज आम्ही ADBच्या माध्यमातून मॅग्नेट 2.0 याची सुरुवात आम्ही करतोय आणि त्याच्यासाठी साधारणतः 2100 कोटी रुपयेचा प्रकल्प आम्ही हाती घेतलाय. माझी अशी इच्छा आहे की एक प्रकल्प आपला या कोपरगाव मार्केटमध्ये सुद्धा झाला पाहिजे, की मग तो लॉजिस्टिक असेल किंवा मग प्रायमरी प्रोसेसिंग असेल, असा काही प्रकल्प आपण शोधा. त्याला 60% इन्सेंटिव्ह देण्याचं काम हे आमच्या खात्याच्या माध्यमातून करेल आणि आपल्या या मार्केट कमिटीला देण्याचं काम आम्ही करणार. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री यांचं म्हणणं आहे की आपण एक आंतरराष्ट्रीय स्तराची मार्केट कमिटी ही महाराष्ट्रामध्ये स्थापन केली पाहिजे. महाराष्ट्र हा देशातील अग्रगण्य असलेला राज्य आहे आणि जे काय आपण करतो तर भारतामध्ये नंबर 1 करत असतो आणि म्हणून संबंध भारतासाठी एक मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती हे निर्माण करण्याचा संकल्प आपण केलेला आहे. समृद्धी महामार्ग जिथे संपतो त्या ठिकाणी आणि वाढवण प्रकल्पाच्या ठिकाणी जिथे एअरपोर्ट, ड्रायपोर्ट, रेल पोर्ट या सगळ्या गोष्टी आणि सी पोर्ट या साऱ्या गोष्टी एक ठिकाणी आहेत, अशा वाढवण बंदराजवळ जवळपास 1200 एकरवर जगातलं सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय मार्केट हे आपलं विभागाच्या माध्यमातून आम्ही तयार करणार आहे. आज जगामध्ये पॅरिसमध्ये रुंगीस मार्केट जे आहे ते 550 एकरवर आहे आणि ते जगातलं सर्वात आधुनिक मार्केट आहे. त्यांची मदत घेऊन आणि त्याच्यापेक्षाही आधुनिक, त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीचं हे मोठं मार्केट हे निर्माण करण्याचं काम आम्ही करणार.